नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे झटपट रेसिपी स्वाद मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे चुलीवरची मटण भाकरी। तर कोणाकोणाला चुलीवरची मटण भाकरी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चुलीवरची मटण भाकरी सर्वांनाच आवडते, खूप छान आणि टेस्टी लागते। तर चला मग आपण रेसिपी बघूया। आणि मी हा मसाला पाट्यावरती वाटणार आहे। पाट्यावरचा मसाला खूप छान लागतो, छान टेस्ट येते भाजीला त्याने। तुम्हाला जर पाट्यावरचा वाटून मसाला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मी काळ्या भाजीचा मसाला काढलेला आहे। त्यामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, धने घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर सर्व घेतलेलं आहे। सर्व आता मिक्स करून घेतो आहोत आपण। तर आपला मसाला रेडी आहे, बघू शकता तुम्ही। त्यामध्ये मी कच्चं टोमॅटोही टाकलेला आहे कापून। तर अशा प्रकारे मी पाट स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता त्याच्यावरती आपण मसाला वाटून घेणार आहोत। तर खूप छान लागतो मसाला, टेस्ट येते त्याने छान। सगळेच मिक्सरमध्ये वाटतात, तर आज मी मिक्सरमध्ये न वाटता मी आज पाट्यावरती मसाला वाटते। तुम्हाला जर पाट्यावरचा मसाला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, याने छान चव येते भाजीला। तर बघा, तेल ठेवून त्यामध्ये मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे आपण मसाला परतून घेणार आहोत आणि थोड्या वेळाने परतून झाल्यानंतर त्याला छान कलर येईपर्यंत ठेवायचा आहे। मस्त परतून होत आहे मसाला। तर त्यामध्ये थोडंसं मटण मसाला ॲड केलेला आहे। मटण मसाल्याने छान चव येते भाजीला। तुम्हाला जर मटण मसाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल, पण मी टाकलेला आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू। बघा, अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे, काही हरकत नाही। आपण त्यामध्ये आधीच मिरच्या घेतलेल्या होत्या, टाकला नाही टाकला तरी काही नाही। बघा, छान भाजी तयार आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे कापून। तर बघा, चुलीवरची भाजी आपली तयार आहे। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी बनवत आहे भाकरी। चुलीवरची कालवण भाकरी खूप टेस्टी आणि छान लागते। आम्हा सर्वांनाच आज चुलीवरची भाकरी भाजी खाऊ वाटली होती, तर मी आज संडे असल्यामुळं केलेले आहे चुलीवरची मटण भाकरी। तर तुम्हाला कसे वाटले मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर बघा, अशा प्रकारे आपली भाकरी तयार आहे, आपलं ताट तयार आहे। या जेवायला। बघा, मटणची भाजी, कांदा, भात, भाकरी बाजरीची खूप छान दिसते।